युद्ध जरी आखतात सुरू असले तरी गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने सिलेंडर मिळाल्यानेसे झाले आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आता चुलीवर जेवण बनवणे सुरू केले आहेत. गॅस सिलेंडर 1 तासात होणारे जेवण आता 2 तास लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑर्डर मिळण्यास थोडा वेळ लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. हॉटेल मालक सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने शिवाय आत्ताच कोठे हंगाम सुरू झाला. मात्र या गॅस टंचाईमुळे आर्थिक फटका जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. जागतिक संकट असल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी पण हॉटेल व्यावसायिकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसंच आहे. कारण जेवणाची दुपारची वेळ असते ही सगळ्यांची आणि सगळे भुकेलेल्या वेळेत बरोबर हॉटेलचा रस्ता पकडतात आणि त्यामुळे काय होतं की पेशन्स नसतो लोकांमध्ये, म्हणजे त्यांना लगेचच पाहिजे असते. सध्या आम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की थोडं चुलीवर करतोय, थोडासा वेळ द्या मला. आणि एकत्र सगळे ग्राहक त्यांच्या एकत्र आलेल्या ऑर्डर्स, त्याच्यामुळे नक्कीच कोणाची तरी ऑर्डर लेट जाणार आहे. म्हणजे सगळ्या टेबलची ऑर्डर एकसाथ किचनमधनं बाहेर जाणं शक्य नाही आहे. ऑलरेडी आपण त्या गोष्टी चुलीवरती बनवतोय, त्याला वेळ लागतोय. त्यामुळे आमची प्रशासनाकडे आणि गव्हर्नमेंटकडे अशाच प्रकारची मागणी आहे की जे एकदम गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद असं न करता ते काही कमी प्रमाणामध्ये दिलं जातं आहे, किंवा जो जागतिक प्रॉब्लेम आपण बघतोय त्याच्यावरती इतक्या लगेच जर तोडगा निघणार नसेल तर प्रशासनाने आम्हाला त्या प्रकारच्या इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक शेगड्या तरी अवेलेबल करून द्याव्यात. कारण आता आम्ही जिथे जिथे चौकशी करतोय ते आउट ऑफ स्टॉक होत चाललं, म्हणजे कुठे अवेलेबल नाही आहेत त्या. तर किमान प्रशासन याच्यामध्ये काहीतरी करून आम्हाला ते अवेलेबल करून देऊ शकतं का, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग वाढवणं किंवा काही अशा प्रकारे. आणि जर आम्हाला ते करायचं आहे तर त्याची जी लाईटची बिलं येणार आहेत ती पण आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात भरणं शक्य नाही होणार, तर त्याच्यावरती काही सवलत देऊ शकतात लाईट बिलावरती. तर अशा प्रकारच्या मागण्या सध्या आमच्या आहेत प्रशासनाकडे. श्री महालक्ष्मी भोजनालय सावंतवाडी बालेकर खानावळ. सध्या गॅस टंचाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आता सध्या चुलीवर जेवण करतोय. आमचं जवळजवळ 80% जेवण चुलीवर, त्याच्यामुळे आणि गॅसवर 20% आहे. मग त्याच्यातही आम्ही बचत करून सरकारसाठी पण सहकार्य करतोय. आणि जे जास्त गॅस लागणारे जे काही पदार्थ आहेत ते आम्ही सध्या बंद ठेवलेले आहे. मोदक, सुकं मटण, कडक भाकरी वगैरे जे काही इतर जे काही नवीन आयटम कोण कस्टमर सांगतील ते आम्ही जरा थांबवलेले आहे. सध्या गॅस टंचाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आता सध्या चुलीवर जेवण करतोय. आमचं जवळजवळ 80% जेवण चुलीवर, त्याच्यामुळे आणि गॅसवर 20% आहे. मग त्याच्यातही आम्ही बचत करून सरकारसाठी पण सहकार्य करतोय. आणि जे जास्त गॅस लागणारे जे काही पदार्थ आहेत ते आम्ही सध्या बंद ठेवलेले आहे. मोदक, सुकं मटण, कडक भाकरी वगैरे जे काही इतर जे काही नवीन आयटम कोण कस्टमर सांगतील ते आम्ही जरा थांबवलेले आहे. पंकज मडे, सिंधुदुर्ग.